आज आपण शिमला मिरचीची भाजी करणार आहे. त्यासाठी हे साहित्य आहे. तर मी 4 शिमला मिरची घेतलेल्या आहेत आणि 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 कांदे घेतले आहे आणि हळद, मीठ आणि हे बेसन पीठ घेतलेलं आहे थोडं. आता आपण कांदे, शिमला मिरची आणि मिरची हे सगळं कापून घेतलेलं आहे आणि तेलही तापून घेतलेलं आहे. आता फोडणी घालूया आपण. आता कांदा चांगला परतवून नंतर आपण झाकण घालूया. कांदा दमायला ठेवूया आपण. आता कांदा चांगला लालसर भाजून झालेला आहे. गॅस जरा फास्ट करायचं आणि कांदा जर लाल झालं की आता आपण मीठ घालूया. आता शिमला मिरची घालूया. आता चांगलं असं मिक्स करूया. मिक्स करून आपण झाकण घालूया. झाकण लावूया. आपली फोडणीमध्ये मिरची घालायचं राहिलं होतं. आता मिरची घालूया आणि चांगलं परतून घेऊया. आता झाकण घालूया. आता भाजीला चांगले तेल सुटलेले आहे. ते चांगलं असं मिक्स करून हळद आणि 1 टीस्पून आपण बेडगी मिरचीची पावडर घालूया. चांगलं परतवून आपण जरा थोड्या वेळाने झाकण ठेवूया. तर ही भाजी आता मऊ झालेली आहे आणि या भाजीने आता तेल पण सोडलेलं आहे. एवढं सगळं नरम झाल्यानंतर मग त्यामध्ये आपण 1-2 चमचे 2 टीस्पून बेसन घालायचे. बेसन घालून असं चांगलं परतायचं, मिक्स करायचं आणि मग 1-2 मिनटं परत वाफ काढायला ठेवायचं. आता आपली भाजी झालेली आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूया. आता आपण सर्व करूया. शिमला मिरचीची भाजी रेडी झाली आहे आणि घरभर सुगंध पसरलेला आहे. ही भाजी खूपच छान लागते. आता हल्लीचे मुलं व्हेज खायला मागत नाही, तर तुम्ही ह्याप्रमाणे त्यांना भाजी करून द्या. त्यांना नक्कीच आवडेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लीलाज हॅपी लाईफला सबस्क्राईब नक्की करा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.